आज आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे मुस्लिम समाजाला 5% आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मिळावे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे। मुस्लिम समाजाला आणि मराठा समाज बांधवांना यापूर्वी 8-9 वर्षापूर्वी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावं म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्वानुमते ठराव पारित करून त्याचा GR देखील काढलेला होता। मराठा समाजाला 12% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळेला झाला होता, परंतु या निर्णयाला माननीय उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे आणि त्यानंतर मेहरबान हायकोर्टाने मराठा समाजाचा आरक्षण रद्द केलं, ते GR रद्द केला। परंतु मुस्लिम समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक असं मत व्यक्त केलेलं होतं। मुस्लिम समाजाच्यासाठी त्यांच्या मागासलेपणा तपासण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने सुमारे 4 आयोग या ठिकाणी नेमलेले आहेत। सर्वात प्रथम सच्चर समिती, त्यानंतर गोपाळ कमिशन, मंडल आयोग आणि रंगनाथ मिश्रा आणि नंतर महमूदुर रहमान कमिटी अशा 5 आयोगाने केंद्र सरकारकडे आपल्या शिफारसी केलेल्या आहेत। आणि त्या शिफारसीमध्ये मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत दयनीय असून या समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावं अशा तऱ्हेची शिफारस केलेली आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जेव्हा आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि धनगर बांधव हे सातत्याने या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत, शासनाविरुद्ध उपोषण करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आमची मागणी आहे की मागासलेपणाची सत्यता पडताळण्याकरता मुस्लिम समाजाच्या बांधवांच्याकरता 5 आयोगाने शिफारस केलेली आहे। त्याचप्रमाणे नुकतंच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आयोग नेमून सरकारने रिपोर्ट घेतलेला आहे। तेव्हा जर आरक्षणाचा निर्णय घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या आरक्षणाचा निर्णय न घेता मराठा बांधव, मुस्लिम समाज आणि धनगर समाजाच्या बांधवांचा आरक्षणाचा निर्णय एकत्रितपणे एकाच वेळेला